नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक धर्मांतर प्रकरणी विधान परिषदेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. कंपनीच्या मॅनेजरला आरोपी केलेला आहे अशी माहिती या दरम्यान फडणवीसांनी दिली. धर्मांतर प्रकरणात कंपनीचा सहभाग नाही, मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे. तर सभागृहामध्ये विधान परिषदेच्या सभागृहात आज नाशिक धर्मांतर प्रकरणी चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान फडणवीसांनी म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कंपनीच्या मॅनेजरला आरोपी केलेले या प्रकरणात कंपनीचा सहभाग नाही असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मध्ये 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या मॅनेजरलाही त्याच्यात आरोपी केलाय. या निमित्ताने एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की TCS कंपनी जी आहे या कंपनीने या चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे. या संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचं कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्यांनी स्वतः त्या संदर्भात सगळ्या प्रकारे जे काही सहकार्य उपलब्ध करून दिलं पाहिजे ते केलं आहे आणि त्यांनी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य सरकार सुचवतील त्या सगळ्या उपाययोजना इतर ठिकाणी देखील आम्ही करायला तयार आहोत. पण त्यासोबत जे चित्रा त्यांनी सांगितलं, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एक मोडस ऑपरंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या. त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.